2018 मध्ये ओरिसाच्या बोलंगीर जिल्ह्यात पाटणगड भागात साहू कुटुंब राहत होतं. या कुटुंबात रवींद्र कुमार साहू, त्यांची पत्नी संयुक्ता साहू, त्यांची 2 मुलं आणि 85 वर्षांचे वृद्ध आई जेमा माणी साहू असे लोक होते. रवींद्र कुमार साहू हे बेंगलुरूच्या जवाहरलाल नेहरू कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तर संयुक्ता साहू ज्योती विकास महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. त्यांचा मुलगा सौम्या शेखर बेंगळूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि मुलगी कझाकस्तानमध्ये शिकून एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होती. 18 फेब्रुवारी 2018 रोजी सौम्या शेखरचं लग्न झालं होतं. लग्नानंतर 23 फेब्रुवारीला त्यांची बहीण कझाकस्तानला परत जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेली होती. रवींद्र कुमारही तिला विमानतळावर सोडायला गेले होते आणि संयुक्ता साहू ड्युटीसाठी कॉलेजला गेल्या होत्या. त्या दिवशी घरी फक्त 3 लोक होते: सौम्या शेखर, त्यांची पत्नी सीमा आणि वृद्ध आजी जेमा माणी साहू. दुपारी 12:30च्या सुमारास सौम्या आणि रीमा रात्रीच्या जेवणासाठी ग्रिल्ड वांगी बनवत होते. तेव्हा गेटच्या कुंडीचा आवाज आला. पाहिलं तर गेटजवळ एक डिलिव्हरी बॉय उभा होता. त्याच्याकडे एक पार्सल होतं, ज्यावर लिहिलं होतं की हे रायपूरवरून एस.के. सिन्हा यांनी पाठवलं आहे. पार्सल हिरव्या कागदात गुंडाळलेलं होतं आणि त्यावर पांढऱ्या धाग्याने गाठ बांधलेली होती. त्यावेळी आजी जेमा मणी साहूजी पार्सल बघायला आल्या आणि म्हणाल्या, रायपूरमधून कोण पाठवणार? आपण तिथे कोण आहोत? सौम्या शेखरचे पार्सल उघडायला सुरुवात केली. पण धागा ओढताच किचनमध्ये जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की तिघेही इकडे तिकडे फेकले गेले आणि त्यांच्या शरीरातून खूप रक्तस्राव होऊ लागला. स्फोटामुळे छताचं छप्पर तुटलं, खिडक्या तुटून तुकडे झाले आणि तिघेही वेदनेने ओरडायला लागले. आजी जेमा मणी साहू बेहोश होण्याआधी ओरडल्या, मला वाचवा, मी मरते. त्यांचे हात आणि चेहरा जळून गेला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी भरलं होतं, त्यामुळे नीट काही दिसत नव्हतं. रीमाने खूप धाडस दाखवलं. ते रेंगाळत बेडरूममध्ये गेली आणि फोन उचलून मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण तीही बेशुद्ध पडली. शेजाऱ्यांनी स्फोटाचा आवाज ऐकून धावत येत मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका आल्यावर शेजाऱ्यांनी तिघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात घेऊन गेले. पण वाटेतच सौम्या शेखर आणि आजी जेमा मणी यांचा मृत्यू झाला. रीमा गंभीररित्या भाजली होती. तिची स्थिती खूप चिंतादायक होती. तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. हा गॅस सिलेंडर स्फोट नाही हे समजलं, त्यामुळे बॉम्बशोधक पथकाला बोलावलं. त्यांनी तपास केला असता किचनमधून बंदुकीचा वास येत होता, ज्यामुळे हा बॉम्बचा स्फोट असल्याचं स्पष्ट झालं. पण घरात बॉम्ब कसा आला, हा मोठा प्रश्न होता. रीमा जिवंत होती, पण बोलण्याच्या स्थितीत नव्हती. पोलिसांनी तिची प्रकृती सुधारण्याची वाट पाहिली. 3 मार्च 2018 रोजी रीमाची प्रकृती थोडी सुधारल्यानंतर तिला विचारलं. रीमाने सांगितले की 23 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 12 वाजता स्काय किंग कुरिअर सर्व्हिसमधून एक पार्सल त्यांच्या घरी आलं होतं. पोलिसांनी ताबडतोब स्काय किंग कुरिअरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या पार्सलबद्दल माहिती काढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यांनी तपास केला असता पार्सल रायपूर येथील एम.के. सिन्हा नावाच्या व्यक्तीने पाठवल्याचं दिसलं. पण जेव्हा अधिक तपास केला तेव्हा कळलं की त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता खोटं होतं. या दरम्यान पोलिसांनी मीडियाला माहिती देताना चुकून पाठवणाऱ्याचं नाव एस.के. सिन्हा ऐवजी आर.के. शर्मा असं सांगितलं. ही चूक ओरिसातील मीडियामध्ये वाऱ्यासारखी पसरली. या नावामुळे पोलिसांना संशय आला की ही मारेकरीच असू शकतं. तपास सुरू ठेवला गेला, पण कुरिअर कंपनीच्या ऑफिसमधून सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे त्यातून काही मिळालं नाही. यानंतर पोलिसांनी शेखर साहूच्या कुटुंबियांनी आणि मित्रांची चौकशी केली. शेखरच्या आईने सांगितले, आमचं कोणाशी वैर नाही आणि आम्हाला कोणावर संशयही नाही.
पण संयुक्ता साहूंनी सांगितलं, मी ज्या कॉलेजमध्ये प्राचार्य आहे तिथे एक इंग्रजी प्राध्यापक आहेत, पुंजीलाल मेहर. पूर्वी तेच प्राचार्य होते. पण 5 महिन्यांपूर्वी त्यांना काढून मला प्राचार्य बनवलं गेलं. आम्हाला वाटत नाही की ते अशा प्रकारचं काही करतील. पण पोलिसांना त्यांचं नाव तपासण्यास हरकत नाही. पोलिसांनी पुंजीलाल मेहर यांची चौकशी केली, पण त्यांच्या विरोधात काहीही मिळालं नाही. तरीही तपास सुरू असताना एक महत्वाची गोष्ट समोर आली. काही महिन्यांपूर्वी शेखर रीमाशी फोनवर बोलत असताना त्याला एक अनोळखी व्यक्तीचा कॉल आला होता. त्या व्यक्तीने शेखरला धमकावत सांगितलं होतं, तू रीमाशी लग्न करू नकोस. पोलीस आता या कॉल आणि घटनेचा संबंध जोडून पुढील तपास करत होते. जर तुम्ही रीमाशी लग्न केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं होणार नाही, असं त्या अनोळखी व्यक्तीने शेखरला फोनवर धमकी देऊन सांगितलं होतं. पण त्या व्यक्तीने पुन्हा कधीही फोन केला नाही. त्यामुळे शेखर आणि रीमा हळूहळू ते विसरून गेले. मात्र पोलिसांसाठी ही माहिती खूप महत्वाची होती. त्यांनी त्या नंबरचा तपास केला आणि त्या व्यक्तीला शोधून काढलं. तपासादरम्यान कळलं की तो व्यक्ती रीमावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने कबूल केले की मीच शेखरला धमकी दिली होती, कारण मला त्याचं रीमाशी लग्न होऊ नये असं वाटत होतं. पण बॉम्बस्फोट करून कुणाला मारण्याचं धाडस माझ्यात नाही. मी तर काही केलं नाही. पोलिसांनी त्याच्यावर कडक चौकशी केली, तरीही त्याचा गुन्ह्यात हात असल्याचं सिद्ध झालं नाही. नंतर त्यांनी लाई डिटेक्टर टेस्ट केली होती, ज्यातही तो निर्दोष असल्याचं समोर आलं. अखेरीस पोलिसांनी त्याला सोडून दिलं. 3 आठवडे उलटले, तरीही तपासाला काहीच दिशा मिळाली नाही. पोलिसांनी शेखरच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, शेजारी आणि स्काय किंग कुरिअरच्या डिलिव्हरी बॉयसह 100हून अधिक लोकांची चौकशी केली, पण काहीही हाती लागलं नाही. तपास ठप्प झाल्यामुळे लोकांनी पोलिसांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. यानंतर ओरिसा सरकारने हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुरिअर कार्यालय आणि आसपासच्या परिसरात तपास सुरू केला. जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले, पण तरीही काही सुगावा लागला नाही. मग अचानक 4 एप्रिल 2018 रोजी बोलंगीर पोलिसांना एक पत्र मिळालं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की रायपूरमधील R.K. शर्माच्या नावाने हे पार्सल पाठवण्यात आलं होतं. 3घे जण या स्फोटात सामील होते आणि कारण होतं सौम्य शेखरचा विश्वासघात. पत्रात अजून एक ओळ महत्वाची होती, निरपराध लोकांना संशयाच्या भोवऱ्यात पकडू नका आणि त्यांना नाहक त्रास देऊ नका. हे पत्र वाचून पोलिसांनी क्राईम ब्रांचचे प्रमुख अरुण भोट यांना त्याची प्रत दिली. पोलिसांना वाटलं की ज्याने हे पत्र पाठवले आहे त्याचं व्यक्तीचे हे पार्सल पाठवलं असावं, कारण पोलिसांनी चुकून पार्सल पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव S.K. सिन्हा ऐवजी R.K. शर्मा असं सांगितलं होतं आणि ही माहिती फार कमी लोकांना माहिती होती. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करताना R.K. शर्मा हे नाव आरोपी म्हणून मानले जात होते. गुन्हे शाखेने हे पत्र फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवले, पण ते पत्र खूप लोकांच्या हातातून गेले असल्यामुळे फॉरेन्सिक तपासात बोटांचे ठसे मिळाले नाहीत. नंतर पोलिसांनी विचार केला की शेखरच्या कुटुंबाला ते पत्र दाखवलं तर कदाचित हे हस्ताक्षर ओळखतील. शेखरच्या कुटुंबाला पत्र दाखवल्यावर सुरुवातीला त्यांनी सांगितले की हे हस्ताक्षर ओळखीचं वाटत नाही. पण नंतर शेखरची आई संयुक्ता साहू त्या पत्रावरची काही शब्द पाहून विचारात पडली. तिने हे पत्र बारकाईने वाचलं आणि सांगितले की हे हस्ताक्षर प्रोफेसर पुंजीलाल मेहर यांचं असू शकतं. याआधीही त्यांनी हे नाव घेतलं होतं, कारण त्या पत्रामध्ये प्रकल्पपूर्व करा असे शब्द होते, जे पुंजीलाल मेहर नेहमी वापरत असत. संयुक्ता साहू यांनी सांगितले की त्यांनी आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक पुंजीलाल मेहर यांना असे शब्द वापरताना अनेकदा ऐकले आहे. हे ऐकून पोलिसांनी पुंजीलाल मेहर यांना अटक केली आणि यावेळी त्यांनी कडक चौकशी केली. चौकशीत त्यांनी सर्व काही मान्य केले आणि या घटनेचं रहस्य उलगडलं, ज्यामुळे सगळे चकित झाले.
पुंजीलाल मेहर यांनी सांगितले की 2009 मध्ये जेव्हा ते ज्योती विकास कॉलेजचे प्राध्यापक झाले तेव्हा संयुक्ता साहू त्या कॉलेजमध्ये नव्हत्या. पण 2014 मध्ये संयुक्ता साहू यांनी बदली ज्योती विकास कॉलेजमध्ये झाली. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. संयुक्ता साहू वरिष्ठ असल्यामुळे त्यांना प्राचार्य व्हायचं होतं. पण पुंजीलाल मेहर यांना त्यांची खुर्ची सोडायची नव्हती. त्यामुळे या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि यातूनच या सर्व प्रकाराची सुरुवात झाली. 2017 मध्ये संयुक्ता साहू प्राचार्य बनल्या. त्यामुळे कपितलाल मेहरला आपली कुर्सी सोडावी लागली. त्याला हे मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. तो असा काहीतरी प्लॅन करणार लागला ज्यामुळे संयुक्ता साहू त्यांच्यावर जबाबदारी येईल आणि कुणालाही त्यावर शंका येणार नाही. त्यांचा द्वेष इतका वाढला की त्याने संपूर्ण साहू कुटुंबाला संपवण्याचा विचार केला. कपितलालने पोलिसांसमोर कबूल केले की त्यांनीच पार्सल बॉम्ब बनवलं होतं. त्यांच्या लॅपटॉपमध्ये बॉम्ब बनवण्याचे 12 वेगवेगळे मार्ग सापडले. हे मार्ग त्याने कॉलेजच्या लॅबमधून चोरले होते. त्याने स्फोटक साहित्य खरेदी केले आणि त्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी केला. सगळं तयार झाल्यावर उरलेले स्फोटक साहित्य त्याने जमिनीत पुरलं. याच दरम्यान शेखरच्या आईने त्याला शेखरच्या लग्नाबद्दल सांगितलं. हीच ती संधी होती ज्यांची तो खूप दिवसांपासून वाट पाहत होता. कपितलालने 15 फेब्रुवारी 2018 रोजी पार्सल बॉम्ब बनवण्यास ठरवलं. तो नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेला, क्लासेस घेतले आणि नंतर घरी परत आला. कपितलालला माहीत होतं की फोन लोकेशन ट्रेस केलं जाऊ शकतं. त्यामुळे तो फोन न वापरता रेल्वे स्टेशनवर गेला. तिथून तो रायपूरच्या ट्रेनमध्ये चढला. पण तिकीट काढलं नाही कारण सीसीटीव्ही मध्ये कैद होण्याची त्याला भीती होती. रायपूर स्टेशनवर पोहोचल्यावर त्याने चेहरा टॉवेलने झाकला आणि स्टेशनच्या बाहेर निघाला. संध्याकाळी 5:30च्या सुमारास तो एका कुरिअर ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे त्याने एका ऑटो चालकाला पार्सल दिलं आणि पत्ता सांगून ते पाठवायला सांगितलं. ऑटो चालक पार्सल घेऊन ऑफिसमध्ये गेला. कुरिअर ऑफिसमधल्या कर्मचाऱ्याने त्याला विचारले की पार्सलमध्ये काय आहे. ऑटो चालक उत्तर देऊ शकला नाही. म्हणून तो कपितलालला परत भेटला. त्याला विचारलं. हे ऐकून कपितलालला खूप चिडला. त्याने ऑटो चालकाकडून पार्सल घेतलं आणि स्वतःच काम पूर्ण सुरू केलं. कपितलाल ऑटोने पुढे गेला आणि दुसऱ्या कुरिअर ऑफिसमध्ये निघाला. तो स्काय किंग कुरिअरच्या ऑफिसमध्ये पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने आजूबाजूला विचारले आणि लक्षात आले की तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्याने ऑटोतून उतरून तोंडावरचा टॉवेल काढला आणि आत जाऊन पार्सल पाठवले. कुरिअर ऑफिसमधल्या लोकांनी त्याला विचारले की पार्सलमध्ये काय आहे. त्याने उत्तर दिले, मिठाई आहे. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कपितलालने ते पार्सल बनावट नावाने SK सिन्हा बुक केलं आणि संयुक्ता साहू यांच्या घरी पाठवलं. पार्सल पाठवल्यानंतर तो ट्रेनमध्ये घरी परतला. दुसऱ्या दिवशीही कपितलाल नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला. जणू काहीच घडलं नाही. लोकांना संशय येऊ नये म्हणून तो शेखरच्या लग्नालाही गेला. 20 फेब्रुवारीला शेखरच्या घरी पाठवलेलं पार्सल रिसेप्शन पार्टीमध्ये उघडलं गेलं नाही. त्यामुळे ते परत आलं. 23 फेब्रुवारी 2018 रोजी रीमा स्वयंपाक करत असताना पार्सलमधून स्फोट झाला. कपितलालने पोलिसांसमोर कबुली दिली की त्यानेच हे सगळं केलं. शेखरच्या घरी पाठवलेल्या कुरिअरची बिल स्लिप, बनावट नावाने पाठवलेले पत्र आणि इतर पुरावे कपितलालच्या विरोधात सादर करण्यात आले. या पुराव्याच्या आधारावर 24 एप्रिल 2018 रोजी ओरिसा गुन्हे शाखेने कपितलालला अटक केली. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करून न्यायालयात केस दाखल करण्यात आली आणि कपितलालला तुरुंगात पाठवण्यात आलं. रीमाची प्रकृती रुग्णालयात हळूहळू सुधारत होती. तिच्या पती शेखरच्या जाण्याने ती खूप दुःखी होती. ती म्हणाली की आता ती पुन्हा लग्न करणार नाही. आता रीमा शेखरच्या आई वडिलांसोबत आणि मित्रांसोबत राहते. ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाचेही मन दुखावणे नाही मित्रांनो. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.